नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासन निर्णय या यूट्यूब चॅनलमध्ये मी निलेश सर आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो। मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग यातर्फे आलेला एक अत्यंत महत्त्वाचा GR हा निधी वितरणाबद्दलचा हा पाहणार आहोत। नेमके GR शासन निर्णय हा काय तो सर्वच आपण जाणूनच घेणार आहोत। पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। तर जराही वेळ लागला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया। संपूर्ण अपडेट काय सर्वचे सर्व आपण जाणून घेऊयात। सन 2025 ते 26 या आर्थिक वर्षात मनोधैर्य योजनेच्या लेखाशीर्ष 2235B 183 अंतर्गत निधी वितरित करण्याबाबत म्हणजेच मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की सन 2025 ते 26 हे जे काही आर्थिक वर्ष आहे यामधील मनोधैर्य योजनेच्या लेखाशीर्ष जे काही आहेत 2235B 183 या अंतर्गत निधी हा वितरित करण्यासाठीचा हा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR हा आला आहे। आपण या ठिकाणी पाहू शकता की महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग यातर्फे हा GR शासन निर्णय हा आला आहे। आपण या ठिकाणी शासन निर्णय क्रमांक पाहू शकता पूरक 2025 प्रत क्रमांक 202/02 असा आहे। चला तर मित्रांनो, जरा वेळ न घालवता आपण संपूर्ण अपडेट काय सर्व जाणून घेऊयात। शासन निर्णय सन 2025 ते 26 या वित्तीय वर्षाकरिता मनोधैर्य योजनेअंतर्गत मागणी क्रमांक X1-2235 सामाजिक सुरक्षा व कल्याण 24 पीडित महिला बालक मनोधैर्य योजना 2401 पीडित महिला व बालक मनोधैर्य योजना कार्यक्रम 2235B 183 या लेखाशीर्षकाअंतर्गत 31 सहाय्यक अनुदाने वेतनेतर या बाबीखाली एकूण 8 कोटी इतका निधी आयुक्त महिला व बालविकास पुणे यांना वितरित करण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात येत आहे। म्हणजेच मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की सन 2025 ते 26 या वित्तीय वर्षामध्ये मनोधैर्य ही जी काही योजना आहे सामाजिक सुरक्षा व कल्याण तसेच पीडित महिला व बालक मनोधैर्य या योजनेसाठी एकूण 8 कोटी एवढा जो काही निधी आहे तो वितरित व खर्च करण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यताही देण्यात आलेली आहे। चला तर याबद्दलचे आणखी अपडेट आपण जाणून घेऊयात। सदर योजनेवरील खर्चासाठी आयुक्त महिला व बालविकास पुणे यांना नियंत्रण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे। तसेच सदर निधी नियंत्रक अधिकारी तथा आयुक्त महिला व बालविकास आयुक्तालय पुणे यांनी संबंधित जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांना तत्काळ वितरित करावा। तसेच उपरोक्त प्रमाणे विहित कालावधीमध्ये निधी वितरित करण्याची जबाबदारी ही आयुक्त महिला व बालविकास पुणे यांची या ठिकाणी राहणार आहे। त्यानंतर सदर निधी खर्च करताना वेळोवेळी वित्त विभागाने शासन परिपत्रकान्वये विहित केलेल्या तरतुदी व अटी शर्तींचे पालन करण्याची दक्षताही संबंधितांनी घ्यावी। तसेच सदर निधी सन 2025 ते 26 अखेर प्रलंबित प्रकरणांकरिता प्राधान्याने खर्च करण्यात यावा। तसेच नियंत्रण अधिकारी तथा आयुक्त महिला व बालविकास पुणे यांनी संबंधितांकडून सदर निधी खर्चाचे उपयोगिता प्रमाणपत्रे प्राप्त करून एकत्रित निधी खर्चाचे उपयोगिता प्रमाणपत्रे शासनास सादर करावीत। तसेच सदर शासन निर्णय वित्त विभाग अनौपचारिक संदर्भ क्रमांक 27/6 दिनांक 4/2/2026 अन्वये देण्यात आलेल्या मान्यतेनुसार निर्गमित करण्यात येत आहे। तसेच सदरचा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक हा 20/26/02/17/15/24/34/93 असा आहे। म्हणजेच मित्रांनो, तुम्हाला जर का हा जो काही GR आहे हा क्रॉस चेक किंवा डाउनलोड जर का करायचा असेल तर ही जी काही आपली महाराष्ट्र शासनाची ऑफिशियल वेबसाईट आहे यावर जाऊन तुम्ही हा GR डाउनलोड करू शकता। चला तर मित्रांनो, आशा करतो की तुम्हाला हा जो काही GR आहे शासन निर्णय आहे हा सर्व समजलाच असल्याने असेच नवीन GR घेऊन मी तुमच्यापर्यंत पोहोचवित असतो। पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। चला तर मित्रांनो, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असाच नवीन अपडेटेड GR सोबत। तोपर्यंत धन्यवाद।